आणि आज ऑफरिंग केली. अनेक सॉन्ग त्यांच्याकडे आहेत, देशभक्ती गीत आहेत, आपले शहीद जवानांना नक्कीच श्रद्धांजली देण्यासारखे त्यांच्याकडे संगीत आहेत, चांगले कोलीगीत त्यांच्याकडे आहेत. आणि कुठल्या सेशनला मात्र कुठला सॉन्ग सादर करायचा त्या सर्व परफेक्टली त्यांच्याकडे वेळापत्रक आहे. अतिशय सुंदर त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. तर मित्रांनो, आजच्या दिवसातील या शेवटची लढत उद्या ठीक सकाळी 9 वाजता आपण खेळायला सुरुवात करू. पहिला सामना असणार आहे एस.जी. स्पोर्ट ढोले विरुद्ध अमर स्पोर्ट कासने. दुसरा सामना असेल अर्जुली 11 भोकरी. तिसरा सामना असेल बंटी स्पोर्ट बोरिवली विरुद्ध सरस्वती स्पोर्ट काळिंग. चौथा सामना असेल धनेश 11 कुकसे विरुद्ध वेताळ स्पोर्ट दलेपाडा. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय हनुमान बाहुली विरुद्ध जय दुर्गा अतकोली. जी वेल तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. आणि पहिल्या षटकाला सुरुवात केली या ठिकाणी प्रथमेश विशेनं. सलामी जोडी अजय पारदी आणि विजय पारदी. कुठल्याही प्रकारचा चेंजेस नाही समीर. आणि म्हटलं जातं की विनिंग कॉम्बिनेशन आहे तो मात्र तुम्ही जर सातत्याने जर सुरू ठेवला तर तुमचं कार्य चांगलं होत असतो. हो, आणि आज एक चुकी घडली ती म्हणजे एस.सी. पडगा विनिंग कॉम्बिनेशन मधील 4 खेळाडूंना त्याने मैदानाच्या बाहेर ठेवला आणि तो संघ पराभूत झाला. मात्र यावेळेला खूप चांगल्या रणनीतीनं पुन्हा एकदा तेच ओपनर्स ॲज अ ओपनर म्हणून अजय विजय बॅटिंग करण्यासाठी आलेत. दोघांच्या नावात जय आहे आणि चांगला खेळ आज नक्कीच चांगली खेळली आणि मात्र आजच्या पूर्ण दिवसामध्ये या दोघांनी प्रस्थापित केली. ओहो, समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु या ठिकाणी चिडला ऑन साईडला टर्न केलं. बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर तैनात आहेत विपुलच्या रूपाने. चांगला स्टॉप तिथे आपण पाहिला आणि पहिली धाव आपल्याला अजयच्या बॅटमधून पाहायला मिळाली. स्वतःचा आणि संघाचं त्यांनी अकाउंट ओपन केलं आणि ही मॅच अगदी कडवट असणार आहे त्यात काही शंका नाहीये समीर. हो, डेफिनेटली, कारण दोन्ही संघांमध्ये महान खेळाडू आहेत त्याच्यामुळे ही मॅच भरपूर मोठी मॅच होईल यात शंकाच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे इथून जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचणार आहे. क्वालिफाईड हा सामना आपण सध्या पाहतोय, म्हणजे ट्रॉफीज पात्र ही लढाई आपण म्हणू शकतो. हो, तेच आणि पाहू शकाल या ठिकाणी दोन्ही संघ एका ताकदीचे आहेत आणि या ठिकाणी एक्सप्रेस डिलिव्हरी सरळ जाऊन एस्टांवरती जाऊन धडकतो आणि पहिली सफलता प्रथमेशने प्राप्त केली विजय पारदीच्या रूपानं. पहिला धक्का लागत असताना जांभूलपाडा संघाला. वॉट बॉल हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. राऊंड लेग बोल्ड केलाय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बिग विकेट. आणि तसंही या सत्राचा जर आपण विचार केला तर परगा टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघानं एक स्पर्धा जिंकलेली आहे. डीबी कुरुंची स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. आणि तदनंतर जय गणेश वापले बस संघाचा आपण विचार केला तर 2 स्पर्धा त्यांनी जिंकल्या. एक खालिंगची स्पर्धा जिंकली आणि तदनंतर माजी सरपंच वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाची ती स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकावरती विकी स्पोर्ट कुक्सी आणि जय गणेश वापले ब संघामध्ये रेस सुरू आहे. आणि त्या रेसमध्ये आता मात्र कदाचित जांभूलपाडा संघ येईल का या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र सध्याच्या घडीला प्रथमेश विशेनं चांगली सुरुवात मिळवली. आपण पाहतोय विकेट प्राप्त करत असताना न्यू बॅटर सचिन मैदानामध्ये एंटर झाल्या 3ऱ्या क्रमांकावरती. इथून आता जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण जेव्हा तुम्ही पहिल्या डावामध्ये 40च्या वर धावा बनवाल तेव्हा तुम्ही तुमच्या गोलंदाजीच्या समोर बॅटर्सना नमवू शकता. मात्र फर्स्ट इंटेन्शन पहिला इंटेंट असेल बॅटर्सचा की 40च्या वर जावं. मात्र प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. योगी सकाळपासून काय गोलंदाजी केली त्यानं, एक्सप्रेस गोलंदाजी. आणि त्याचमुळे पीपीएल मध्ये 14,500 पॉइंट्स मात्र हा खेळाडू विकला गेला. अर्थात देवा लाईनच्या माध्यमातून तो पीपीएल मध्ये खेळणार आहे. क्या बात आहे, म्हणजे त्यांचं या व्यासपीठावर परफॉर्मन्स बघूनच एक मोठ्या लेवलवरती त्याला आता क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. प्रथमेश ओव्हर द विकेटनं चांगला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनचा फिल्डर बॉलवरती यायला मिळेल फक्त 1 धाव. दरम्यान जांभूलपाडा गावचे युवा उद्योजक पप्पू रणवी आमचे प्रिय मित्र यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रथमेशच्या माध्यमातून पाहतो आपण, कारण आतापर्यंत 2च धावा त्यांनी खर्च केला, एक सफलता प्राप्त केली. आणि सचिन मात्रेला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन देण्यात आलं 3ऱ्या क्रमांकावरती. आणि नक्कीच कुठेतरी हा प्लॅन सुद्धा मात्र असावा जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून. ओहो, जबरदस्त फटका, बनगडी फटक्याचा बापर आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर. 1 बाउंस फॉर द लाईन. मिळतील एकूण 4 धावा. स्वैग से करे परंतु प्रथमेचं स्वागत केलं या ठिकाणी संवारानं.
काय जबरदस्त स्ट्रोक पाहिला आपण पूर्णपणे ताकदीचा वापर त्याचप्रमाणे टायमिंग जबरदस्त पाहिले आपण आणि विकेट एरियामधून चेंडू निघून गेला जागा सुद्धा चांगली निवडली अजय पारदीनं आणि पहिली बाउंड्रीज आपल्याला जांभूळपाडा संघाच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली या पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना हो फुलटॉस आहे चेंडू मात्र गिरकी देत असताना शॉट लॉंग लेग कडे मात्र या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहिली आपण थोडी जरी तिथे चूक जर झाली असती तर आय थिंक चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी तिथे 3 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होण्यापूर्वी पहिल्या धावसंख्येवरती एक विकेट्स गमावली होती जांभूळपाडा संघानं परंतु तदनंतर प्रथमेशने एकूण आपल्या स्पेलमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्या कोण कोणावरती करेल मात आजच्या दिवसातील ही अंतिम लढत जबरदस्त आजचा दिवस सर्वांनी एन्जॉय केला अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन सन्माननीय गिरीदादा पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा या स्पर्धेचे केंद्रबिंदू अर्थात MS स्पोर्ट चिंचवली संघाच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य ही क्रिकेटची स्पर्धा आपण इथे अनुभवली आणि एक सफल दिवसाचा खेळ आपण आज पूर्ण दिवसभर इथे मात्र सर्वांनी एन्जॉय केला आणि आजच्या दिवसातील ही अंतिम लढत दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर एका ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघांना नक्कीच स्पर्धा जिंकण्याची भूक लागलेली आहे असंच म्हणावं लागेल आणि त्याच अनुषंगानं हा खेळ या सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून पाहतो या दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या जयेश विषय अजय पारदी चांगल्या टच मध्ये आपण पाहतो याच्या दिवसाच्या खेळामध्ये 4 चेंडू त्याने फेस केले एक चौकार आपण पहिला 7 धावसंख्येवरती गेलो सचिन एक चेंडू फेस केला आतापर्यंत एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि जयेश विषय आता मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय फुलटॉस आणि या ठिकाणी जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू लॉंग गॉनच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार वॉट एक्झिक्युशन हा रिप्ले तुमच्या समोर फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय अजय पारदी भन्नाट फॉर्मात दिसला या पूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून सिक्सर आणि जेव्हा तो त्याच्या ताल लय सुरूमध्ये बॅटिंग करतोय त्यावेळी त्याचे फटके पाण्यासारखे असतात हो पुन्हा मात्र गोलंदाज डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मिस फिल्डिंग प्रेशर आता मात्र आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यात अनुषंगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय 4 धावा देऊन निघून जाईल जबरदस्त खेळ अजय पारदीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला चौकार करणकडे ही चुकी आपल्याला पाहायला मिळाली एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चांगली फिल्डिंग होईल परंतु तसं काही घडलं नाही आता मात्र लॉंग ऑनला मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहिली आपण एक धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि या सिंगलच्या वतीनं धाव फलकावरती धावा ऐकून लागल्या गेल्या आतापर्यंत 18 धावा चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ आपण पाहतोय कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावांसाठी त्यांना घाम घालावा लागला परंतु आतापर्यंत या षटकामध्ये चांगली बॅटिंग अजय पारदीच्या माध्यमातून पाहायला मिळाली चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न ती लेंथ ओळखली आणि चेंडूला सचिन म्हात्रेने पाठवलं आउट ऑफ द पार्क बिग हिट मासिव्ह हिट षटकार सन्नाटेदार षटकार या ठिकाणी प्राप्त केलाय लेंथ बॉल होता खरं तर बॉल मध्ये तेवढी खराबी नव्हती मात्र क्रीजच्या डीप गेला बॅटर आणि तो स्ट्रोक बनवला हा पोलीवर घेत असताना भिरकावून दिला सर बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा षटकार धावसंख्या वेगाने पुढे सरकली 24 वर काय खेळ सुरू केलाय मैदानामध्ये आक्रमण केलंय जयेशच्या विरोधात थोडासा गेम प्लॅन चुकला मी म्हणेल योगी आपण बऱ्याचदा पाहिलं सेकंड ओव्हर मध्ये प्रतीक विषयला गोलंदाजी करताना मात्र जयेश गोलंदाजी करण्यासाठी आला परंतु या स्पर्धेमध्ये कुठेतरी क्रमवारीमध्ये थोडासा चेंजेस आपण पाहिलं आणि त्याचमुळे बॅटिंग चांगली पाहायला मिळाली हा फरक अतिशय सुंदर डीप लॉंग ऑफला फिल्डर सज्ज होता आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी अफलातून खेळ जन्नाटेदार फलंदाजी करतोय चटका देणारी फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला आपण पाहतोय सचिन म्हात्रे षटकार चौकार या अगोदर पाहिला अजयच्या बॅटमधून षटकार चौकार आता पाहतोय सचिन म्हात्रेच्या बॅटमधून 21 धावा
जयेशच्या विरोधात आतापर्यंत पूर्ण केलेत. निर्णय तुम्हाला योग्य घ्यावे लागत असतात. मी म्हणेल सकाळपासून आपण पाहतोय की प्रत्येक विषयानं सेकंड ओव्हर टाकली आहे, मात्र आता जयेशच्या खांद्यांवर जबाबदारी दिली आणि तो आता महागडा ठरला. इथे वापसी केली. यावेळेला यॉर्कर लेन तिथे काय गेडले पहा. थोडस फ्रस्ट्रेशन ही पाहायला मिळालं फिल्डरच्या चेहऱ्यावर. प्रतीक विकेट कीपर पाहायला मिळतो थोडासा राग व्यक्त केला. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अखेर शेवटचा बॉल आला डॉट आणि 21 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28. एक गडी बाद. खराब गोलंदाजी मित्र बनण्याच्या जयेश विषयाच्या वतीने पाहायला मिळाली, कारण या षटकामध्ये थोड्याशा चुका सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तेच व्यक्त आपण नक्कीच शेवटच्या चेंडूवरती प्रत्येक विषयाकडनं आपण ते दृश्य पाहिलं. वेगाने एष्ट्यांवरती त्याने निशाणा साधला, परंतु शेवटच्या चेंडूवरती कुठलीही धाव मात्र फलंदाजाने पूर्ण केली नाहीये. परंतु आतापर्यंत 14च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्या 28 धावा आणि जर अशाच रीतीने जर धावा येत राहिल्या तर 50 पेक्षा अधिक धावसंख्याचा आकडा आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि हाच आकडा डोळ्यासमोर ठेवून आता मात्र श्रीरामपूर जांभूळपाडा संघाचे फलंदाज जे आहेत, बॅटर जे आहेत, ते मात्र नक्कीच कार्य करण्याचा प्रयत्न करते, कारण खूपच लॉंग बॅटिंग लाईन जांभूळपाडा संघाकडे आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये सुरेश पारधीचं येणं बाकी आहे. अजूनही पाहिलं तर आपण विशाल पाटीलचं येणं बाकी आहे, करणचं येणं बाकी आहे, हनुमानचं येणं बाकी आहे. अनेक त्यांच्याकडे अजूनही बॅटर उपस्थित आहेत, परंतु या जोडीवरती पूर्णपणे मदार असेल की इथून एखादा मोठा लक्ष त्यांनी मात्र उभा करावा, कारण पार्टनरशिप दोघांमध्ये चांगली आतापर्यंत पाहायला मिळत आहे. कारण सचिननं एक सिक्सर लगावला, एक 4 लगावला, 11 धावसंख्येवरती गेलते आणि तदनंतर अजय पारधीने सुद्धा 2 चौकार एक षटकाराचा खेळ तिथे मात्र सादर केला आणि तिसऱ्या षटकाला प्रत्येक विषय सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती त्यांनी धाव खर्च केली. एक कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा होत्या, तिथून पलटवार केला. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक रूप दाखवला. आता इथून गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल, अथवा ज्या फ्लोनं बॅटिंग सुरू आहे धावसंख्या 50च्या वर जाऊ शकते. दोन्ही बॅटर्स आक्रमकता सिद्ध करतायत सध्याच्या घडीला आणि कमबॅक करण्याची ताकद प्रत्येक विषयाकडे आहे. ते आपण नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये नव्हे तर सातत्याने पाहत आलेला आहोत. या ठिकाणी पहा पहिला चेंडू सुद्धा मात्र फलंदाजाला अगदी फॉलो करणार आहोत आणि हा चेंडू सुद्धा पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं, वेगाने चेंडू आला होता आणि सरळ एसटी रक्षकाच्या चेंडू हातामध्ये निघून जातोय निर्धावाच्या स्वरूपात. ट्रॉफीज पात्र ही लढाई कोण पोचणार मी म्हणेल या ठिकाणी सुपर 3 मध्ये, कारण जो जिंकेल तो कदाचित फायनल मध्येही जाऊ शकतो, कारण सुपर 3 मध्ये पोहोचणार आहे. या वेळेला बॅटची आतली कडा आहे, इथेही प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ माय गॉड. दोन्हीही ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता प्रतीकनं आणि अखेर 1 धाव तिथे पूर्ण झाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहतोय 30 रन्स. 30 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. परंतु आतापर्यंत 3 जे चेंडू प्रत्येकने हाताळले, 3ही चेंडूवरती कुठेतरी फलंदाजांना मात्र थोडासा स्ट्रगल करावा लागला, कारण चांगल्या लेंथ आणि चांगल्या लाईनवरती ती गोलंदाजी आपण पाहिली आणि आतापर्यंत प्रत्येकनं 2 धाबा या 3 चेंडूमध्ये खर्च केल्या. धावफलकावरती 30 धाबा लागल्या गेल्या. 1 गडी गमावला आतापर्यंत जांभूळपाडा संघाने. प्रतीक विषय पुन्हा सज्ज होतोय. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. डीप मध्ये आपण एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर पाहतोय. एक डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात केला. मिड विकेट खाली आहे आणि असता तरी काही फरक नसता, कारण बॉल सरळ निघून गेल्यात भरपूर दूर. षटकार. तिथे मात्र सजवला अगदी ज्याप्रमाणे त्याने फटका मिडलिंग केला त्यावेळी एखादी पोज जी आपण पाहिली, एखादा कॅमेरामॅनसाठी ती पोज असावी, त्याच्याच अंदाजानं त्याचं स्टाईलनं त्यांनी शॉट मिडलिंग केला आणि एकूण 6 धावा त्यांनी वसूल केल्या. म्हणजे सर्व काही सुरळीत होतं, परंतु त्यानंतर बॅटच्या रडारमध्ये चेंडूची हाताळणी केली गेली आणि त्याच्यावरती आपण षटकार पाहिला. स्ट्रोक फिनिश होत असताना खरं तर एक हातही त्याचा सुटला होता, मात्र नियंत्रण चुकलं नाही. यावेळेला पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉलर एट. बॉलर बॅक पास ड्राईव्ह पाहायला मिळाला. खरं तर अगदी बाजूने गेला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे आणि 1 धाव त्या दरम्यान मिळाली आहे. खूप चांगला डाव अजयनं या अगोदरच्या सामन्यामध्ये साकारला आणि ह्या सामन्यामध्ये देखील तो साकारतोय. म्हणजे इनिशियल ओव्हर्सना ओपनर जी सुरुवात देणं गरजेचं असतो ती सुरुवात अजयनं दिली आहे जांभूळपाडा संघाला. नक्कीच आणि आपल्या संघाला सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने त्यांनी सावरलेला आहे. या ठिकाणी पाहू शकाल अगदी ओव्हरपिच चिन्ह होता, परंतु बैठक शॉट खेळण्याचा सचिन म्हात्रेने मात्र प्रयत्न केला. मला एक सत्र नक्कीच आठवते अजय पारधीचा की त्या सत्रामध्ये किमान 1000 पेक्षा धाबा त्यांनी जोडल्या होत्या. त्या सत्रामध्ये नक्कीच गोलंदाजांना प्रश्न पडायचा की एक्झॅक्टली कुठल्या लाईनवरती गोलंदाजी करायची.
ज्या अनुषंगाने तो अजयने त्या सत्रामध्ये खेळ केला मागील 2 सत्रांच्या नंतरचा आपण विचार केला तर, आणि या सत्रामध्ये पाहिजे तर अजय या सुरुवातीला थोडंसं त्याने स्ट्रगल केला, परंतु आता मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय. हो डेफिनेटली, कारण ग्रामपंचायत प्रीमियर लीग सुद्धा गाजवली होती या सीझन मध्ये कुकसेच्या मैदानावर आणि आज ग्रामीण संघासाठी चांगला खेळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 37 धावा आहेत. इथून आता अंतिम षटकामध्ये 12 ते 13 धावा आल्या. 50 धावा जर बनल्या तर येणाऱ्या डावामध्ये कदाचित रन चेस करणं थोडंसं डिफिकल्ट होईल, मानसिक दबाव वाढू शकतो. हो, याचं कारण आपण म्हणू शकतो की जांभूळपाडा संघाकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी अटॅक आहे. त्यांच्याकडे सुद्धा मात्र 4 प्रॉपर गोलंदाज आहेत आणि वाफालेबा संघाचं एकच उद्दिष्ट असेल की अंडर 15 जर नक्कीच आपण या संघाला रोखलं तर मात्र आपल्याला एक संधी निर्माण होऊ शकेल. आणि त्याच अनुषंगाने आता तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अथर्व. अथर्व एक युवा गोलंदाज आहे, मात्र चांगली गोलंदाजी त्याने केली आज. मात्र समोर त्याच्या अजय वैयक्तिक आतापर्यंत 25 धावांवर बॅटिंग करतोय. अथर्वचा हा फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला फिल्डर उपस्थित, मिळेल फक्त सिंगल. सचिननं देखील सुरुवात चांगली केली, मात्र सचिन थोडासा आता नंतर स्ट्रगल करताना दिसला. सचिनच्या डावाचा विचार केला तर पहिल्या 3 बॉलवर त्यानं 11 धावा बनवल्या होत्या, मात्र नंतरच्या 4 बॉलवर फक्त 1 धाव त्याला जोडता आली आहे. म्हणजेच काय तर डॉट बॉल देखील त्याच्या विरोधात 3 आलेत. म्हणजे जयेश विषयाच्या विरोधात त्यांनी चांगली बॅटिंग केली, परंतु जसा प्रत्येक विषयाच्या समोर त्यांनी या स्ट्रगल केलं. परंतु या शेवटच्या काही चेंडूंमध्ये पाहूया कशा रीतीने तो मात्र खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. हो, पाहू शकाल 30 रणनीती वारंवार ऑन साईडला समीर टार्गेट करतो आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी चेंडूच्या मिडवरती बॅटिंग होत नाही आणि त्याच अनुषंगानं हा चौथा डॉट चेंडू खेळतोय. याकडे मात्र नक्कीच सचिनला लक्ष केंद्रित करावं लागेल. कुठेतरी गोलंदाजांनी त्याचा आता वीक झोन ओळखलाय की सातत्याने सचिन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे आता त्याच्या विरोधात ऑफस्टमच्या बाहेर बॉल टाकले जात आहेत. कुठेतरी त्याचा वीक झोन ओळखून सध्या गोलंदाजी सुरू केले. यावेळेला पुढे आला, पुढे येत असताना बॉलच्या लेंथ पर्यंत येऊन स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि अखेर ही धाव पूर्ण केली आहे. कुठेतरी आता त्याच्या माइंड मध्ये सुरू होतं की अंतिम षटकामध्ये मोस्ट ऑफ बॉल अजय पारदीनं फेस केले तर आपल्या संघासाठी बरं होईल आणि त्याच कारणास्तव त्यानं सिंगल कंप्लीट केले. आणि अजयला सुद्धा मात्र स्ट्राईक हवी होती आणि त्याचमुळे मात्र त्यांनी वेगाने ही धाव कंप्लीट केली. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आपण नक्कीच 50 कडे पाहत होतो, परंतु आतापर्यंत धावफलकावरती 39 धावा लागल्या गेल्या आणि इथून सुद्धा 50चा आकडा नक्कीच क्लिअर करू शकतात. ज्या अनुषंगानं 2-3 चेंडू शिल्लक आहेत, 2 मोठे फटके जर चांगले जर पाहायला मिळाले तर मात्र तो आकडा कदाचित धावफलकावरती लागू शकेल. परंतु तशाप्रमाणे फलंदाजी अजयकडनं पाहायला मिळेल का? हो, नक्कीच पाहायला मिळू शकेल, कारण भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. हलकासा शफल झाला, आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर उभा राहिला आणि जसा स्ट्रोक फिनिश केला बॉलकडे बघितलं सुद्धा नाही. इतका कॉन्फिडन्स त्या फटक्यामध्ये होता आणि धावसंख्या सरळ पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 45 रन्स. काय डाव साकारल्याच अजय पारधीनं. अथर्वचा हा बॉल यावेळेला लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न, फिल्डर डाऊन दी बॉल, इथे मिस्टेक होणार नाहीये आणि अखेर अजय पारधी नावाचं वादळ जे घोंगावत होतं मैदानामध्ये त्या वादळाला क्षमवलंय गोलंदाज अथर्वनं. फलंदाज बाद. आपण जर समीर पाहिले तर 1 या आकड्यावरती बाद झाला होता आणि दुसरा फलंदाज 45 या धावसंख्येवरती बाद झाला. म्हणजे 44 धावांची पार्टनरशिप आपल्याला या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली आणि अखेर ते पार्टनरशिप तोडण्यामध्ये यश आलं. ते म्हणजे या गोलंदाज अथर्वला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील आणि तो चेंडू फेस करेल नवीन फलंदाज सुरेश पारधी आलाय. चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. दोन्ही बॅटर्सने 44 धावा जोडल्या आपल्या संघासाठी. पहिली विकेट आपण पाहतोय 1 वर बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाची कमान सांभाळली दोघे बॅटर. वैयक्तिक आपण पाहिलं तर बाद होण्यापूर्वी अजयनं धावा बनवल्या तब्बल 32 धावा. 32 धावांचा एक महत्वपूर्ण डाव त्यांना आज साकारला. डावातील अंतिम चेंडू आता सामना करतोय सुरेश पारधी. अथर्व पुन्हा सज्ज. शेवटच्या बॉलवर यावेळेला आपण पाहतोय अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे
पूर्ण केली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणि एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत जाऊन पोहोचते धावफलकावरती 46 आणि 47 धावसंख्येचं लक्ष आता सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी जय गणेश वाफले बी संघाला असेल. मात्र शर्यतीमध्ये ओळखला जात असतो. अनेक अड्डे या परिसरामध्ये सुद्धा मात्र भरवले जात असतात. परंतु सध्या आपण क्रिकेटच्या या रणसंग्रामामध्ये आहोत. विद्यमान उपसरपंच चषक 2024 हा पहिला दिवस आणि अंतिम सामना इथे मात्र अनुभवतोय. 4 षटकांमध्ये आता मात्र विजयासाठी 47 धावांची आवश्यकता जय गणेश वापले बस संघाला आणि सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. विपुल आणि विपुलच्या सोबतीला आपण पाहू शकाल प्रत्येक विषय आलाय आणि नेहमीप्रमाणे पॉवर प्ले स्पेशालिस्ट बनवून ज्याची ओळख आहे सुरेश पारदी आपल्या षटकाला मात्र सुरुवात करेल. आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमतःच अशा प्रकारचं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कारण बॅकपट स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक फिल्डर तैनात आहे डीपमध्ये आणि एक लॉंग ऑनकडे फिल्डर आहे. विपुलसाठी ही रणनीती ते मात्र आखली जाते. परंतु पाहू शकाल पॉईंटला बीट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षाच्या मध्ये हातामध्ये निघून गेला आणि पहिल्या चेंडूवरती विपुलनं एक धाव पूर्ण केली आणि स्वतःचं त्यांनी अकाउंट ओपन केलं. हा बॅटल खूपच चांगला प्रामाणिक क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. एका बाजूला सुरेश पारदी तर दुसरीकडे प्रत्येक विषय. कारण दोन्ही संघाचा विचार केला तर या दोन्ही खेळाडूंवरती खूप मोठी भीस्त असते, खूप मोठं जबाबदारी असतात. आणि पाहूया या बॅटलमध्ये कुठल्या खेळाडूचं मात्र वर्चस्व आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि या प्रत्येकसाठी पहा
थोडंसं चेंजेस पाहायला आपल्याला आता लॉंग ऑन वरती आणि लॉंग ऑफ वरती दोन फिल्डर त्या ठिकाणी मात्र तैनात आहेत. म्हणजे प्रत्येक खेळाडूची शैली ओळखून सुरेश पारधी फिल्डिंग डिपार्टमेंट सजवत असतो. प्रत्येक खेळाडूचा तो अभ्यास करून गोलंदाजी करत असतो आणि पाहू शकाल जसा प्रत्येक समोर आला प्रत्येकला मात्र या ठिकाणी स्विंगिंग चेंडूवरती त्याला मात्र बेट केला आणि सरळ चेंडू अस्थिर रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. धावसंख्या स्थिर, बिन गडी बाद, 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अजून इथून 46 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. जोरदार अपील तिथे मात्र या ठिकाणी केली गेली कॉट बिहाइंडसाठी, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नव्हता आणि त्याचवेळी पंचांनी ही अपील मात्र फेटाळली. पंचांचा मी वारंवार उल्लेख केला की आज काय जबरदस्त तिन्ही पंचांनी कार्य केलं, परंतु प्रत्येकाला आता चांगलं कार्य आपल्या संघासाठी करावं लागेल. आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू फेस केले. एकही या चेंडूवरती त्याला चेंडूवरती संपर्क साधता आला नाहीये आणि पुन्हा मात्र फिल्डिंग मध्ये थोडंसं आपल्याला बदल पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर तुम्ही पाहू शकाल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर आता मात्र तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळू शकेल. म्हणजे एक्झॅक्टली कुठेतरी बाउन्सर येण्याची दाट शक्यता असेल, परंतु समोरून चेंडूला मात्र अडगणी वळवलं. ही गेम प्लॅनिंग होती. म्हणजे अभ्यास दुसऱ्या गोष्टीचा केला गेला, परंतु अन्सर मात्र वेगळ्या चेंडूला मात्र तिथे दिला गोलंदाज आणि फलंदाजाला. प्रत्येकी 3 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी निर्धाव हाताळले. 4 चेंडूची आतापर्यंत हाताळणी केली. फक्त एकच धाव धफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी प्रत्येक विषय थोडंसं सास पडत असताना आता मात्र आखूट टप्प्याची लेंथ होती, ती लेंथ ओळखली आणि चेंडूला मात्र भिडकावला मिड विकेटच्या दिशेनं. व्हॉट अ फिल्डिंग! पवनचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी. आपल्या संघासाठी किमान 4 धाबा तिथे त्याने वाचवल्या असं म्हणावं लागेल. रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या अनुषंगाने एखादा चित्ता शिकारीवरती झेप घेतोय त्या अनुषंगाने त्या चेंडूवरती त्यांनी झडप घेतली. काय जबरदस्त दृश्य पाहिलं आपण. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आणि धावफलकावरती आता मात्र 3 धाबा जोडल्या गेल्या. यालाच म्हणतात क्रिकेट. ओहो, रिवर्सचा पवित्र रित्या मात्र घेण्यामध्ये अपयश आलं. म्हणजे सर्व काही करून पाहिलं प्रत्येक या ओव्हरमध्ये, परंतु कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याला यश मिळालं नाहीये आणि अशा रीतीने पहिल्या षटकाची मात्र सफल समाप्ती तिथे पात्र पाहायला मिळाली. विकेट्स सुरेशला प्राप्त करता आली नाही, परंतु कंजूसी गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्याकडून पाहिली. फक्त 3 धाबा त्याने खर्च केल्या. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 44 धाबांची आवश्यकता असेल. काय जबरदस्त फिल्डिंग पाहिली पवनच्या वतीनं. खरोखर ही क्लिप आय थिंक सायंकाळच्या 17पर्यंत आपल्या स्टेटसवरती नक्कीच तुम्ही पाहू शकाल. ज्या अनुषंगाने त्यांनी तो खेळ आज आपल्या संघासाठी दाखवला. आणि मी नेहमीच म्हणतो तुमच्याकडे किती स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, तुमच्याकडे किती स्ट्रॉंग गोलंदाजी आहे, त्यापेक्षा तुमचे फिल्डर किती तंदुरुस्त आहेत डीपमध्ये, ते तुमच्या संघासाठी फार महत्त्वाचे असतात. आणि ते दृश्य आज आपल्याला या चालू मॅचमध्ये पाहायला मिळाले. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये या विजयासाठी 44 धाबांची आवश्यकता असताना दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज विशाल पाटील. आता मात्र तुम्हाला या ठिकाणी हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल, कारण अस्किंग रन रेट जवळपास 15च्या जवळपास आपण पाहतोय. 14.33 तुम्हाला तिथून धाबा जोडायच्या आहेत. 18 चेंडू 44 धाबा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत आणि पाहूया त्या धाबांचा इथे मात्र पाठलाग होईल की जांभूळपाडा संघाच्या वतीने संरक्षण तिथे केलं जाऊ शकेल. थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिले तर डीप वाडिश लॉंग ऑफ कडे एक फिल्डर तैनात आहे. त्यानंतर डीप कव्हर पॉइंटला एक फिल्डर पाहू शकाल ऑफ साईडला. इथे मात्र फुलटॉस आणि फुलटॉस वरती सुद्धा मात्र परफेक्ट कंडिशन झालं नाही. आणि पाहू शकाल वॉट अ कॅच! सचिन म्हात्रेने काय जबरदस्त तिथे झेल पकडला, परंतु ऑनफिल्ड पंचानं टीबी पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. झेल तर अतिशय छानपैकी पकडला सचिन म्हात्रेनं, परंतु टीव्ही पंचांची मागणी या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांनी केलेली आहे. आणि टीव्ही पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत शानू कुरेशी. आणि तिसरा पंचाचा निर्णय आलाय की हा बीमर नो बॉल आहे. पलून
एक धाव पूर्ण केली होती, तदनंतर अवांतरच्या रूपाने एक धाव होती ते मात्र मिळेल आणि एकूण 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. प्रत्येक विषय आहे की इथून तो मोमेंट मात्र निघेल या ठिकाणी प्राप्त करू शकतो. ही संधी त्याच्यासाठी असेल. चेंज ऑफ पेस, सरळ बॅट, लॉफ्ट हेड ऑन ड्राईव्ह आणि सरळ चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. ऑन द राईज. काय जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ कडे कुठलाही फिल्डर नव्हता आणि आताच्या घडीला मात्र अनेक असे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतात. पहिला रिक्षावाला हवा होता, तर त्याच्यानंतर रेतीवाला आला आणि आता मात्र छकडेवाला. परंतु या ठिकाणी फ्री चेंडूवरती काय जबरदस्त फटका पाहिला आपण प्रतीकच्या माध्यमातून, परंतु त्याचा प्रत्युत्तर इथे मात्र पाहू शकाल यॉर्करनं विशाल पाटीलने दिला. चेंडू मात्र ऑन साईडला टर्न झालाय. जोपर्यंत चेंडू उत्तम फेक करतील तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केला. कुठेतरी प्रतीक आता मात्र आपल्या तालामध्ये बॅटिंग करत असताना, आपल्या सूरमध्ये मात्र बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा पाहू शकाल बिनगडी बाद 13 धावा आणि इथून अजूनही मात्र विजयासाठी 34 धावांची आवश्यकता असेल. 47 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय जय गणेश बापाले संघ. टॉप एज चेंडू हवे. यष्टी रक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. टिपला झेल आणि समाप्त होतोय प्रत्येक विशेषा खेळ. मोठी शिकार सिराज स्पोर्ट जांभूळपाडा संघाने प्राप्त केली आणि बाद होण्यापूर्वी हवी तशी बॅटिंग मात्र प्रतीकला करता आली. फक्त एक षटकार त्याच्या आपण इनिंग मध्ये पाहिला आणि फक्त 10 धाबांचा आपल्या संघाला तो योगदान देऊन मात्र माघारी परततोय. आठ चेंडू फेस केले प्रतीकने आणि 8 चेंडूमध्ये फक्त 10 धावांचं योगदान दिलं. संत बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आणि त्याचवेळी येणाऱ्या बॅटरवरती थोडासा नक्कीच आपल्याला दडपण पाहायला मिळू शकेल, परंतु तो दडपण जयेश विशेष स्वीकारेल की तो त्याचा नैसर्गिक खेळ आहे, नॅचरल खेळ आहे, तो मात्र या ठिकाणी प्रस्थापित करेल. परंतु विशालनं जी सफलता हवी होती ती मात्र प्राप्त करून दिली. सुरुवातीला थोडंसं सासपडला विशाल, परंतु तदनंतर एक चांगली लेंथ त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि पहिली विकेट सध्या खात्यामध्ये आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र बाउन्सरनं सुरुवात केली जयेश विशेष अगेन्स्ट, परंतु हुक केला आणि पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम. विषय बास झालाय त्याचा मला फरक नाहीये. माझा जो खेळ आहे तो मी इथे सादर करेन, कारण माझ्या गावासाठी माझ्या संघासाठी आज मला नक्कीच लढायचं आहे, जिंकायचं आहे आणि टॉप 3 मध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. या हेतून आज जयेश विषय तिथे मात्र बरसलाय पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र पहा जबरदस्त खेळ, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्याच्यानंतर सिंगलसाठी त्यांनी हा फटका एक्झिक्यूट केला, परंतु बॉलर फास्ट ड्राईव्ह त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे विशालनं तो चेंडू मात्र या ठिकाणी कलेक्ट केलं. डॉट चेंडू मात्र सांगता पाहायला मिळाली. या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावफलकावरती धावा लागला गेला आतापर्यंत 19. 47 धाबाचा इथे मात्र पाठलाग करतायत जय गणेश बापाली बस संघ, परंतु पहिल्या षटकापासून या षटकामध्ये चांगल्या धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल एकूण जर विचार केला तर 16 धाबा आतापर्यंत या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि तदनंतर पाहू शकाल फुलर लेंथ अगदी ब्लॉक होलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज विशाल पाटीलने केला. चेंडू वाईट लॉंगॉनकडे ट्रॅव्हल झाला. शेवटच्या चेंडूवरती खर्च केली 1 धाव आणि आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाबा धावफलकावरती येणारे 12 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 27 धाबांची आवश्यकता असेल. म्हणजे 13.50 तुम्हाला इथून मात्र सरासरी राखायची आहे. परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी पाजलं जातोय, परंतु या पाणी पाजण्याच्या पाठीमागे सुद्धा मात्र मोठे आपल्याला रास पाहायला मिळत असतात, कारण पाणी पिलांना तो एक बस बहाना होता है, उसके पीछे बहुत से राज होते. परंतु पाहूया काय कानमंत्र तिथे दिला जाईल या दोन्ही फलंदाजांना. 12 चेंडू शिल्लक,
27 ची आवश्यकता. जय गणेश वापले बस संघाने कमबॅक केला असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये सुरेशच्या विरोधात फक्त 3 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये विशाल पाटीलने तब्बल 17 धावा खर्च केल्या. ज्या षटकाची कुठेतरी आवश्यकता होती, एक मोमेंटम नक्कीच या ओव्हरमध्ये मिळाला, तो म्हणजे वापले बस संघाला. आणि आता मात्र 2 षटकामध्ये 27 इथून धावा जोडतील का? दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर विपुलनं आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला, 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, आणि जयेशने 3 चेंडू फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. आणि तिसऱ्या षटकाला पाहू शकाल भावेश पारधी, जो मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा हिरो आहे. तब्बल त्यांनी 2 सफलता, पहिल्या हॅट्रिक पूर्ण केली होती. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक भावेश पारधीच्या नावावरती लागली गेली, आणि तोच गोलंदाज आता मात्र या ठिकाणी या बक्षीस फेरी पात्रामध्ये पाहूया कशा रीतीने मात्र खेळ प्रस्थापित करेल. पहिला चेंडू फुल टॉस, मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत पवड, परंतु इथे जजमेंट चुकलं त्याचं, आणि त्याच मुळे चेंडू त्याच्या डोक्यावर निघून गेला, तो पाहतच राहिला. आणि या मूल्यवान 4 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या, त्या म्हणजे या जयेशच्या बॅटमधून. त्याच फिल्डरनं 4 धाबांचा संरक्षण केलं होता, परंतु इथे मात्र थोडस त्याचा जजमेंट होता तो मात्र चुकला, आणि त्याचमुळे पहिल्या चेंडूवरती या चौकार आपल्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. 24 धावा धप्पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, आणि आता मात्र येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 23 धाबांची गरज. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइड पूर्णपणे पॅक केली जाते. पाहू शकाल 4 फिल्डर अगदी डीपमध्ये तैनात आहेत. हे सगळे बाउंड्री बॉय आहेत, आणि पाहूया आपल्या संघाची कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी सुरक्षा करतील. फुलटॉस, खराब चेंडू होता, जबरदस्त पिकअप शॉट, वॉटर स्ट्रोक, जयेश विषय इज ऑन फायर, ठोकला षटकार. विशाल पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. पहिला चेंडू सुद्धा पाहिला तर लो फुलटॉस होता, आणि भावेश पारधीकडनं, आणि पाहू शकाल पहिला लो फुलटा चेंडूवरती चांगला स्ट्रोक आपण पाहिला 4 धाबांसाठी. आणि हा तर युजी फुलटॉस होता. नक्कीच या चेंडूवरती जयेश पाटीलच्या डोल्यावरती पट्टी जरी बांधली तरी सुद्धा मात्र हा स्ट्रोक तर सजू शकतोय, आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाठवलाय दुर्गगंगी छावमे, ताडी मारली केंद्रामध्ये 6 धाबांसाठी. मॅच मध्ये कमबॅक जय गणेश वापाले बस संघाचा होत असताना पाहू शकाल धाव फलकावरती कुठेतरी या पहिल्या ओव्हरमध्ये एक धावेसाठी मात्र त्यांनी घाम घालला, संघर्ष केला, आणि नेहमीच म्हणतो की संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नसतो, आणि तो यश आता मात्र कुठेतरी जयेशला मात्र प्राप्त होत असताना इथे मात्र फटका फसला हवेत आहे. चुकीचा शॉट सिलेक्शन, लॉंग अपवरती फिल्डर सचिन मात्र पकडला, सचिन नसेल, आणि समाप्त होतोय जयेश विषयचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागत असताना जय गणेश वाफाले बस संघाला तू इथे एक्झॅक्टली पाहूया काय घडलंय. झेल पकडलाय, परंतु एक्झॅक्टली पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत काय येतो पाहायचा आहे की फिल्डिंग डिस्ट्रेसिंग मध्ये आपण जर पाहिलं तर पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. कारण आपण जर ऑन साइडला जर पाहिले तर 6 क्षेत्ररक्षक तिथे मात्र लगावले होते, आणि त्याच अनुषंगानं हा असेल नो बॉल. काय पंचांची कामगिरी आहे. चला लगेच तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, कारण तुमच्याकडनं मात्र ही चूक घडली आहे, आणि ती चूक तुम्हाला मान्य करावी लागेल. तर पंच एक्झॅक्टली या चेंडूवरती धावा किती आहेत, फक्त एकही धाव पूर्ण केली नाही, तर आपण नोची एक्स्ट्रा धाव
तिथे मात्र आपण ऍड करूया म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट की त्याच्यावरती येईल का मोठा हिट. काय जबरदस्त मात्र या सामन्याचं रंग आपण पाहतोय. फ्री हिट चेंडू सामना करण्याची संधी पुन्हा एकदा जयेशकडे आणि पाहू शकाल कधी आपण पाहतो की घातकी जखमी शेअर ही घातकी होत असतो आणि ते दृश्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. एक संधी मिळाली एक जीवनदान मिळाला जयेश विशेला. त्या जीवनदानाचा तो मात्र इथे फायदा उचलेल का. भावेश पारधी डाऊन तो विकेटने मार्ग असतो फ्री हिट चेंडूचा सामना करेल जयेश विशे. लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीचे आहे. ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू मात्र निघून जातोय. वाईटचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू. धाव फलकावरती धाव संख्या लागल्या गेल्या आतापर्यंत एक गडी बाद 32 आणि विजयासाठी अजूनही मात्र या ठिकाणी 15 धाबींची गरज. पुन्हा मात्र या ठिकाणी खराब चेंडूची फेकी जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली. फ्री हिट कंटिन्यू. दहा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र 14 धाब्यांची गरज. पहा कशा रीतीने सामना एखादा कलाटणी या सामन्याला मिळत असते. फ्री हिट कंटिन्यू आहे. हेलिकॉप्टर उडवलाय आणि अगदी चिंचोली गावाच्या दिशेने लँड होतोय लॉंग ऑनच्या बाहेर. साधा बॉलसाठी षटकार. हे सांगत असताना जयेश विशे वॉटर स्ट्रोक आणि वॉटर इनिंग. जबरदस्त खेळ जयेश विशेच्या माध्यमातून पाहतोय. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 8 धाब्यांची गरज. अजून एक वन्स मोर वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा मॅक्झिमम वॉटर स्ट्रोक. आपण रिप्ले मध्ये पाहूया हा फटका. काय सुंदर स्ट्रोक सिलेक्शन अगदी MS स्टाईल न MS धोनी स्टाईल पाहू शकाल. मनगडी फटक्याचा वापर आणि थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आणि आता मात्र पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करत असताना पुनरागमन करत असताना 2 धाब्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी बक्षीस पात्र फेरी जिंकण्यासाठी. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ माइंडचा खेळ आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज फीड रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल जयेश विशे. परंतु तुम्हाला जयेश विशेची बॅटिंग जर आवडली असेल तर इथं टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांमध्ये कंजूशी करू नका. वॉटर परफॉर्मन्स वॉटर इनिंग्स वॉटर बॅटिंग आणि आपल्या संघाला विजयाकडे पूर्णपणे त्यांनी वाटचाल करून दिली. जबरदस्त खेळ त्यांनी आज विद्यमान उपसरपंच चषक 2024च्या या स्पर्धेमध्ये सादर केला. एक क्षण असं वाटलं होतं की श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे हवी होईल परंतु भावेश पारधीकडनं चुका पाहायला मिळाल्या आणि त्या चुकांमुळेच मात्र संघ कुठेतरी बागफुटवरती पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 7 आणि धाबांची आवश्यकता आहे. जय गणेश वापले बस संघाला 2. जो आपण बॅटल पाहिला भावेश पारधी विरुद्ध जयेश विशे आज एकमेकांसमोर नक्कीच लढले परंतु पडगा प्रीमियर लीग मध्ये एका संघाच्या माध्यमातून खेळणार आहेत. देवा लाईनच्या माध्यमातून खेळणार आहेत परंतु आज आपल्या गावाची प्राण प्रतिष्ठा वाचवण्यासाठी काय सुंदर खेळ त्याने प्रस्थापित केला. जबरदस्त स्ट्रोक विपुलच्या वतीने पाहायला मिळाला. सिंगल दा कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न आणि आजचा दिवस गाजवला या ठिकाणी जय गणेश वाफाले बस संघानं. हार्दिक अभिनंदन and hard luck श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. नाव पुकारण्याची आवश्यकता नाही कारण सर्वांना असं माहिती आहे की कोण दावेदार असेल. एकूण 4 षटकार लगावले 1 4 लगावला आणि या 33 धाबांची खेळी तरी साकारणी 47 धाबांचा पाठलाग करत असताना आणि आज गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तो या स्पर्धेमध्ये उतरला. जय गणेश वाफाले बस संघाचा जयेश विशे ठरलाय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू.
जयेश विनंती असेल की आपण पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. काय